लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठं अपडेट दिलेले, मोठी बातमी दिलेली आहे बघा. 100% पैसे तुमच्या अकाउंटवर भेटणार आहेत, ते पण रक्षाबंधनाच्या अगोदर 17 ते 18 तारखेला हे पैसे तुमच्या अकाउंटवर तुम्हाला पाहायला मिळतील. पण बरेच लोक म्हणत असतील की सर आम्हाला तो SMS आला नाही, सर आम्हाला 1 रुपया अकाउंटला आला नाही, तर आम्ही अजून फॉर्म भरला नाही. तर बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नाचे सगळे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर कुणाला काही अडचणी आली असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. एकदम सोप्या भाषेत, एकदम तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, काय तुमच्या चुका झाल्यात, काय चुका होऊन द्यायच्या नाहीत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म भरताना काही चुका झाल्या होत्या, त्या चुका कशा झाल्या होत्या, ते स्टेटस कुठं चेक करायचं ते आपण बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म कसा भरायचा आणि कुठे भरायचा. सगळ्यात पहिली सुरुवात तुम्ही करायची ती म्हणजे या वेबसाईटवर टाकायची. ही वेबसाईट तुमच्या लॅपटॉपवर टाका, गुगलवर टाका आणि तुमच्या मोबाईलवर मध्ये पण तुम्ही टाकू शकता. ladkibaheen.maharashtra.government.in ह्या वेबसाईटचं नाव आहे. तुम्ही म्हणताल की सर ते नारी शक्ती ॲपवर आम्ही भरला होता, ते ठीक आहे, त्यावेळेस भरला होता, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्ही नारी शक्ती ॲपवर फॉर्म भरू शकत नाहीत, कारण की ते टेक्निकल इश्यूमुळे ते ॲप बंद झालेलं आहे. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, अशा स्वरूपाचं पेज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदार लॉग इन वर क्लिक करायचंय. ज्यांनी फॉर्म भरले होते, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत, त्यांनी अशा स्वरूपाची माहिती भरायची आहे. आणि ज्यांनी आणखी पण फॉर्म भरले नसतील त्यांनी मी तुम्हाला जसं सांगेल त्या स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजून तुम्हाला बरेच प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. लक्षात घ्या. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी लॉग इन आणि लॉग इन वर क्लिक करायचंय. बघा, ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करायचंय. कॅप्चा या ठिकाणी दिलेला आहे, हा कॅप्चा तुमच्या मोबाईलवर जो येईल तो कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचंय. पण ज्यांनी अजून फॉर्म भरले नसतील त्यांच्यासाठी सांगतो, या ठिकाणी क्रिएट अकाउंट या ठिकाणी दिसतंय बघा, क्रिएट अकाउंट. या क्रिएट अकाउंटवर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. पण आता एक अजून नवीन अपडेट आलाय, OTP तुम्हाला नसेल जात तरी टेन्शन घेऊ नका, विदाउट OTP पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. विदाउट OTP पण तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. जरी तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येत नसेल, तुम्हाला ते ऑप्शन दिसत नसेल, तर तुमच्या जवळच्या एखादं बघा, तुमची अंगणवाडी का सेविका असेल किंवा तुमचे जवळचे कोणी सरकारी ऑफिसर असतील किंवा कोणी एजंट असतील, 100-200 रुपये देऊन त्या सेतूमध्ये बघा जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. पण फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही बाजूला बसून त्यांच्याकडे मी ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या. नसतं ते घाईघाईमध्ये फॉर्म तुमचा भरतील आणि नंतर तुमचा परत फॉर्म रिजेक्ट होईल. त्याच्यामुळे ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बाजूला बसून तिथं ठिकाणी भरून घ्यायच्या आहे. बघा, सगळ्यात अगोदर तुम्ही क्रिएट अकाउंटवर क्लिक केलं. आता क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचा हा फॉर्म भेटेल. तुम्हाला मराठीमध्ये पण हा फॉर्म तुमच्या समोर दिसेल, टेन्शन घेऊ नका. मराठीमध्ये पण फॉर्म दिसेल, इंग्लिशमध्ये पण फॉर्म दिसेल, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत आहात, हे या ठिकाणी पहिली गोष्ट, फुल नेम ॲज पर आधार कार्ड. आधार कार्ड नुसार तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय. आणि या ठिकाणी बघा कंसामध्ये त्यांनी दिले इन इंग्लिश. इंग्लिश मध्येच तुम्ही नाव टाकायचा प्रयत्न करा. यस, बरेच लोक म्हणत असतील की सर आम्ही मराठीमध्ये फॉर्म भरतो, तरी पण इंग्लिश मध्ये नाव टाकायचा प्रयत्न करा. या ठिकाणी त्यांनी दिलंय इन इंग्लिश. किंवा तुमच्या फॉर्मवर जर काही नवीन अपडेट आलं तर तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी कंसामध्ये दिलेलं आहे इन मराठी टाका, इन हिंदी टाका, इन मराठी टाका.
जे कंसामध्ये दिलेलं आहे बघा, या ठिकाणी कंसामध्ये दिलंय इन इंग्लिश, म्हणून तुमच्या आधार कार्डवर जे तुमचं नाव दिलेलं आहे जशाला तसं स्पेलिंग व्यवस्थित बरोबर टाकायचंय. ए असेल तर एच टाकायचंय, बी असेल बीच टाकायचंय. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढाच की तुमच्या आधार कार्डवरलं नाव जशाला तसं या ठिकाणी टाकायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मोबाईल नंबर. बघा, मोबाईल नंबर तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तोच टाका, आणि शक्यतो तुमच्या बँक खात्याला जोडलेला, आधार कार्डला जोडलेला हाच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे, ज्याच्यावर ओटीपी जातो. ओटीपी आता तरी ओटीपी येणं नाही आला तरी टेन्शन नाहीये, पण तरी पण तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटचा नंबर, गव्हर्नमेंटचा SMS येण्यासाठी तो मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पासवर्ड, बघा या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. सोपा पासवर्ड टाका, तुम्हाला जो लक्षात राहील. आणि ज्या माणसाकडून, ज्या एजंटकडून किंवा ज्या सेवकाकडून तुम्ही फॉर्म भरलाय त्यांना विचारा की त्यांनी पासवर्ड काय टाकलाय. जो पासवर्ड त्यांनी टाकलाय तो पासवर्ड तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये, तुमच्या वहीमध्ये कुठेतरी सेव्ह करून ठेवायचा आहे, लिहून ठेवायचा आहे. तुमचा पासवर्ड जो त्यांनी सांगितलाय तो पासवर्ड या ठिकाणी लिहून ठेवा. तो पासवर्ड तुम्हाला खूप कामाला येणार आहे. मोबाईल नंबर आणि पासवर्ड तो टाकून तुम्ही लॉग इन करू शकणार आहे. त्याच्यामुळे मोबाईल नंबर आणि पासवर्ड व्यवस्थित लिहून ठेवा. जो टाकलाय तुम्ही तो कन्फर्म पासवर्डवर क्लिक करायचंय. नंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये आहेत, विलेज म्हणजे कोणत्या गावामध्ये आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हे सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय. हा फॉर्म मराठीमध्ये पण ओपन होतो, टेन्शन घेऊ नका. सेम तुम्हाला फक्त इंग्लिश मध्ये जर आलं तर तुम्हाला ते अवघड जाऊ नये म्हणून तुम्हाला मी समजून सांगत नाही, कारण आपला एकच उद्देश आहे, सोप्या आणि समजेल अशा भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करण्याचं काम मी करत आहे. महाराष्ट्रामध्ये बघा अशा स्वरूपाची माहिती तुम्हाला इतर कोणीच देणार नाही, त्याच्यामुळे खूप सुंदर स्वरूपाची माहिती तुम्हाला देत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे. चॅनलवर नवीन असताल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.